हॅलो सीईटी ॲस्पिरंट, वीकली चर्चा विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. ओके, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काय म्हटलं होतं की आपण प्रत्येक संडेला वीकली चर्चा विथ नंदू सर मॅथमॅटिक्स नावाचा एक नवीन कन्सेप्ट आणणार आहोत. याच्यामध्ये काय, तुम्ही जे कमेंट करसाल त्या कमेंटवरती जर काही सजेशन द्यायचं असेल तर सजेशन, किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल, तुमच्या मनामध्ये काही असेल त्या गोष्टी आपण इथं करू शकतो. ठीक आहे, तर मी काही कमेंट काढले आहेत, आपण त्या कमेंटनुसार जाऊ. तर आपण गेल्या 5 दिवसापासून म्हणजे 6 दिवसापासून आपण मॅथमॅटिकल लॉजिकचं सीईटीचं पूर्ण सिलेबस वगैरे घेत आहोत. म्हणजे आदल्या दिवशी आपण पूर्ण बेसिक घेतलं, त्याच्यानंतर 20 क्वेश्चन घेतले PYQ, नंतर 20 घेतले, नंतर 20 घेतले, नंतर 20 घेतले. म्हणजे आतापर्यंत तुमचे जवळपास 60 किंवा 80 क्वेश्चन झाले असतील. तर ते क्वेश्चन तुम्हाला कसे वाटले, किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता काय, जेव्हा शिकवताना काही प्रॉब्लेम होता किंवा आवडले किंवा काही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करू शकता. तर चला, आज आपली पहिली कमेंट आहे की बॉस सर मी सीईटी ड्रॉपर आहे, काही आहे का? ओके, ठीक आहे. मी ज्यांना कमेंट केली त्याचं नाव घेत नाही, कारण की प्रायव्हसी नावाची गोष्ट असते, तर प्रायव्हसी ठेवू आपण. तर एक कमेंट आहे आपल्याकडे की सर मी सीईटी ड्रॉपरसाठी MST सीईटी ड्रॉपरसाठी काही आहे काय? बिलकुल पहा. तर MST सीईटी ड्रॉपर, तर ड्रॉपर नाही म्हणायचं, रिपीटर म्हणायचं आहे ना. ड्रॉपर बिलकुल नाही, आपण लुजर नाही आहो. हारला म्हणजे माणूस लुजर नसते कधी बी, आहे ना. तर आपण ड्रॉपर नाही हो, हा शब्द बदला. ड्रॉपर बिलकुल नाही हो, काय म्हणायचं तर सर रिपीटर आहो. तर MST सीईटी रिपीटरसाठी 100% आहे, सर्व काही तुमच्यासाठीच आहे. आता मधात एक पिक्चर आला होता, कुठला पिक्चर आला होता तर 12th फेल पिक्चर आला होता. त्या 12th फेल मध्ये एक शब्द आहे रिस्टार्ट, है ना. रिस्टार्ट म्हणजे काय सर, एक अटेम्प्ट नाही निघाला रिस्टार्ट, दुसरा अटेम्प्ट नाही निघाला रिस्टार्ट करायचं. तर बिलकुल MST सीईटी रिपीटरसाठी 100% आहे. तर आता तुम्ही जसा आपला फ्लो चालू आहे त्या फ्लोनुसार घेऊ शकता. ठीक आहे, चला 2 नंबरची कमेंट काय म्हणते आपल्याकडे, सर युअर एक्सप्लेनेशन आर सो क्लिअर. ओके, ठीक आहे, थँक्यू. त्यानंतर 3 नंबरमध्ये म्हणते सर सध्या आम्हाला चॅप्टर वाईज PYQ च्या 1 शॉट लेक्चरची गरज आहे. PYQ चे लेक्चर युट्यूबवर भेटत नाहीत, प्लीज तुम्ही 1 शॉट PYQ सिरीज घ्या. ओके, ठीक आहे. 1 शॉट सिरीज बघा, सध्याचा आपला जो महिना चालू आहे तो आहे जुलै महिना. त्यानंतर आपल्याकडे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये तुमची एक्झाम राहते. एप्रिलच्या एंडिंगला राहते, म्हणजे जवळपास एप्रिल बी पकडून घ्या आपण, अर्धा एप्रिल तरी पकडता येते. म्हणजे किती महिन्यात आपल्याकडे, जवळपास 9 महिने आहेत. आता 9 महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी कोणी 1 शॉट नाही पाहू शकत, सर्वात महत्वाची गोष्ट आहे ना. प्रत्येक दिवशी आपण कोणीच 1 शॉट नाही पाहू शकत. जर समजा आपल्याला प्रत्येक दिवशी गोड खायला दिलं तर आपण पहिल्या दिवशी जास्त खाऊ, पण प्रत्येक दिवशी जास्त नाही खाऊ शकत, थोडं खाऊ शकतो, है ना. तर मग त्यानुसार माझा असा विचार आहे की आपण जे सध्या चालू केलंय की बुवा मिनिमम टाइम मध्ये, म्हणजे प्रत्येक चॅप्टरचे कन्सेप्ट आणि त्या चॅप्टरचे 100 MCQ म्हणजे PYQS है ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण घेणार आहोत. तर प्रत्येक चॅप्टरचे 100 क्वेश्चन आणि ते 100चे 100 क्वेश्चन वेगवेगळ्या कन्सेप्टचे राहणार आहेत. आता सध्या आपला लॉजिक आहे, लॉजिक एकदम स्वस्त आहे, प्रत्येक जण लॉजिक खिशात घेऊन फिरते, काही टेन्शन नाही आहे, एकदम स्वस्त लॉजिक आहे, एकदम सोपी लॉजिक आहे. पण मॅट्रायसेस आलं तर मॅट्रायसेसमध्ये काय माहिती आहे आपल्याला, मॅट्रायसेसमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रिक्स माहिती आहे, सर डिटर्मिनंट माहिती आहे, मॅट्रिक्समध्ये एलिमेंट्स असतात, त्यानंतर ॲडजॉइंट मेथड, रिडक्शन मेथड, इन्व्हर्जन मेथड, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन आटोपलं सर. पण तसं नाही आहे, भरपूर सारं मटेरियल आहे मॅट्रायसेसमध्ये, भरपूर सारं मटेरियल आहे, ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये भरपूर सारं मटेरियल आहे. त्यानंतर आपण जर याच्यामध्ये गेलो वेक्टरमध्ये भरपूर सारं कन्सेप्ट आहेत. तर आपण थोडं खाऊ, म्हणजे थोडं खाल्लं ना आपल्याला व्यवस्थित पचीन. आणि जर आपण एकखट्ट्या खाल्लं तर ते पचत नाही, त्याचं काय होते तुम्हाला माहित आहे. पण तरीही जर समजा तुमची इच्छा असेल की बा सर तुम्ही 1 शॉट लेक्चर घेतले पाहिजेत, त्या 1 शॉट मध्ये आपण तुम्ही सांगा की सर एवढ्या वेळेचं 1 शॉट झालं पाहिजेत आणि एवढे क्वेश्चन कव्हर झाले पाहिजेत, त्याच्यानुसार मी विचार करतो आणि मग समोर प्रोसीड करतो. समजा मला व्यवस्थित वाटलं, सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या तर आपण प्रत्येक हप्त्याला म्हणजे प्रत्येक रविवारी एक 1 शॉट घेत जाऊ. प्रत्येक रविवारी एक 1 शॉट मी अपलोड करणार, तुम्ही ते करून घेसाल. तर 1 शॉटच्या बाबतीत आपण थोडा विचार करू. जर समजा तुम्हाला बिलकुल लागतच असेल की बॉस सर हे MCQ हे जे क्वेश्चन आहेत हे आमच्यासाठी कमी पडतात है ना, हे कमी पडतात, तर तुम्ही 1 शॉट घ्या, तर 100% आपण 1 शॉट घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याला जर तसा रिस्पॉन्स असेल तर, जर तुमच्याकडून 50 जणांनी किंवा 100 जणांनी मला म्हटलं की सर 1 शॉट घ्या, 100 जणांनी जर म्हटलं सर 1 शॉट घ्या, तर मी 100% 1 शॉट घेतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
जर झालं तर त्या वन शॉटमध्ये कमीत कमी 100 क्वेश्चन प्रत्येक शॉटमध्ये मी कव्हर करायचा प्रयत्न करतो. नाही झाले तर बघू काय होणार आहे. जर तुमचा चांगला रिस्पॉन्स असेल तर मी 100% वन शॉट घेतो, काहीच प्रॉब्लेम नाही. चला 3 नंबरमध्ये की बुवा आपल्याकडे एक कमेंट आहे, मी नाव नाही वाचत कारण की कसं आहे प्रत्येकाची प्रायव्हसी असते, प्रत्येकाचे हे असते. तर त्यानुसार काय म्हणते, सर पूर्ण वर्ष चालणार का सिरीज? बिलकुल 100% पूर्ण वर्ष चालणार. आता कधी सुरू झालं तर आपल्या जुलैमध्ये सुरू झालं. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल तुमची सीईटी खतम तर येईल. ओके, एप्रिल नंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै बिलकुल चालणार, बिलकुल बंद राहणार नाही. हे जे सिरीज आपण चालू केली आहे की बुवा सीईटी टार्गेट सीईटी, कसं आहे हे एवढ्या डीपमध्ये मटेरियल युट्यूबला कोणी देत नाही. सगळेजण कशात देतात? क्रॅश कोर्समध्ये देतात. पण आपला एक विचार आहे की बुवा आपण करणार आहोत, बिलकुल आपण विचार केला आणि करायचा आहे तर करणारच आहोत, काही टेन्शन नाही. फक्त सर कधी कधी बंद राहू शकते, म्हणजे कधी समजा जर मी बिमार पडलो आणि माझ्याकडे लेक्चर्स रेकॉर्डेड नसते तर त्या टाइमला होऊ शकते. नाहीतर मग हे बिलकुल 100% चालणार आहे, म्हणजे आहे इयर अँड इयर चालणार आहेच. याच्यानंतर पण हे आपले युट्यूबले तर चालणारच आहे, प्लस आपण एक क्रॅश कोर्स पण लॉन्च करू. एकदम मिनिमम पैशामध्ये, एकदम कमीत कमी, बिलकुल असं म्हटलं चालते, फ्रीमध्ये म्हटलं तरी चालते, आपण एक क्रॅश कोर्स लॉन्च करणार आहोत. ओके, ठीक आहे. चला पुढे काय आणखीन की बुवा सर डिफरन्शिएशन घ्या ना. ओके, ठीक आहे. डिफरन्शिएशन तर आपला सिक्वेन्स आहे तसं तर आपल्या सीईटी मध्ये 25 टॉपिक्स आहेत. 25 आपण चॅप्टर म्हटले तरी चालतात, पण सध्या आपण 12th चालू केले. 12th आपण आता सध्या मॅथमॅटिकल लॉजिक, त्यानंतर मॅट्रायसेस, नंतर ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे 4 घेणार आहोत. हे झाल्यानंतर आपण जमलंच तर 11th जे आपले सीईटी मध्ये चॅप्टर्स आहेत, जसे की मला वाटतं लिमिट आहे, त्यानंतर सर्कल आहे, जे चॅप्टर आपले सीईटी मध्ये असेल, ट्रिग्नोमेट्री सेकंड आहे तर त्याच्यावरती घेऊ, किंवा आपल्या सेकंड मॅथमॅटिक्स वरती शिफ्ट होऊ शकतो. आधी हे 4 चॅप्टर झाले की मग आपण विचार करू की बुवा सर कुठलं घ्यायचं आहे. तुमचं जर जे सजेशन असेल, मी एक काम करेल, एक छोटासा एक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सजेशन विचारतो सध्याच की बुवा हे 4 चॅप्टर पहा. हे 4 चॅप्टर तर फिक्स आहेत. आधी कुठला? मॅथमॅटिकल लॉजिक नंतर मॅट्रायसेस, नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. हे 4 झाल्यानंतर तुम्ही सजेस्ट करा की बुवा सेकंड मॅथमॅटिक्स मधला डिफरन्शिएशन घ्यायचा की 11th वरती शिफ्ट व्हायचं. तर तुमच्या सजेशन नुसार मी मग समोरचं प्रोसीड करेल. ठीक आहे, चला पुढे काय म्हणते आणखीन. ओके, ठीक आहे. ओके, लेटेस्ट PYQ तुम्ही घ्या सर, 1.5 hours पर्यंत घेऊ शकता, बट या वेळेत जास्तीत जास्त क्वेश्चन घ्या, कारण तुम्हाला पण माहिती आहे आमच्याकडे टाइम कमी आणि सिलेबस जास्त आहे, आणि रेकॉर्डेड घेतलं तर अजून चांगलं असेल. तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे, प्लीज ट्राय. ओके, ठीक आहे, चालते. पहा एक कमेंट आहे आपल्यासाठी की बुवा सर वन शॉट घ्या, कमीत कमी दीड तासाचं वन शॉट घ्या. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की बुवा सर आमच्याकडे टाइम कमी आहे आणि सिलेबस खूप मोठा आहे. बरोबर आहे, 100% तुमच्याकडे टाइम कमी आहे, सिलेबस खूप मोठा आहे. आणि आणखीन की बुवा सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी तर धन्यवाद, थँक्यू तुम्ही म्हटल्याबद्दल की बुवा सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे. मला तर नाही वाटत बा, पण तुम्ही म्हणताना चांगली आहे तर असू शकते. तर वन शॉट वरती आपण विचार करू. जर तुमच्याकडून चांगला रिस्पॉन्स असेल, मी सध्या बोलतो की बुवा जर तुमच्याकडून 100 जणांच्या कमेंट असेल की बुवा सर वन शॉट घ्या, तर मी 100%, कमीत कमी 50 जणांच्या जर कमेंट असल्या की सर वन शॉट घ्या, तर मी 100% वन शॉट वरती शिफ्ट होतो. आणि हे खरी गोष्ट आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे, पण सध्यापासून आपल्याकडे एक 9 महिने 10 महिने आहेत. तर तुम्ही विचार करा ना, दिवसातले 24 तास आहेत आपल्याकडे, 24 तास आहेत ना, तर 24 आवर पैकी आपण म्हणू शकतो की बुवा 24 तास आहेत, म्हणजे आपल्याकडे किती मिनिट्स आहेत? 1440 मिनिट्स आहेत. आणि सेकंडमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर या 24 तासापैकी आपण दररोजचे 4 ते 5 तास काढू शकतो सीईटी साठी. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत आपण 1 तास जरी काढला सीईटी साठी तरी भरपूर आहे. का बरं म्हणतो? तुम्ही सर म्हणत असाल की बुवा सीईटी खूप मोठा आहे, असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे, तुम्ही 1 तास म्हणता. सांगतो इम्पॉर्टंट काय, तुम्ही किती गधा मजदुरी करता त्यापेक्षा किती स्मार्ट वर्क करता हे महत्वाचं आहे ना. रिकामे कुटाने करायचे नाही. माझा एक शब्द आहे की बुवा रिकामे कुटाने करायचं नाही, पगारापुरतं काम करायचं. म्हणजे काय, जे येते तेच करायचं. म्हणजे जे पेपरमध्ये ते जे कन्सेप्ट कामाच्या कन्सेप्ट घेऊन चालायचं, बाकी काहीच नाही. तुम्ही 100 MCQ सॉल्व्ह केले, 100 MCQ एकाच सिस्टमचे किंवा एकाच पद्धतीचे 100 MCQ सॉल्व्ह केले, किंवा
तेच 10 MCQ तुम्ही लक्षात ठेवले की बुवा कसे करायचे. प्रोसेस महत्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे, प्रोसेस महत्वाची आहे. तर ते प्रोसेस लक्षात ठेवली. जसं की समजा तुम्हाला ॲडजॉइंटनं इन्व्हर्स काढायचं तर काय करावं लागते, सर्वात पहिले डिटर्मिनंट घ्यायला लागते. त्यानंतर मग डिटर्मिनंट जर 0 असलं तर सॉल्व्ह करायचं, नसलं तर सॉल्व्ह नाही करायचं ते सांगितलं होतं. नंतर मायनर काढावं लागतात, नंतर कोफॅक्टर काढावं लागतात, नंतर मग कोफॅक्टरची मॅट्रिक्स, नंतर ॲडजॉइंट ऑफ ए, नंतर ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, है ना. तर भरपूर मी सध्या सांगितलं, जास्त खाल्ल्यापेक्षा कमी खाऊन चांगलं खायचं. म्हणजे काय, जर 100 MCQ आहेत तुमच्याकडे, 100 क्वेश्चन्स आहेत एका चॅप्टरचे, तर ते 100 क्वेश्चन 100 रंगाचे आहेत, म्हणजे वेगवेगळे आहेत. तर तुम्ही ते व्यवस्थित लक्षात, त्याचा कन्सेप्ट लक्षात ठेवून, तो क्वेश्चन लक्षात ठेवून याच्यामध्ये काय करायचं आहे काय नाही आहे, स्मार्ट वर्क, स्मार्ट ट्रिक्स, आणखीन शॉर्टकट्स वगैरे भरपूर काही आहे आपल्याकडे. आता जो आपला मॅट्रायसिस येणार आहे याच्यामध्ये भरपूर शॉर्टकट्स आहेत, भरपूर शॉर्टकट्स एकदम जबरदस्त. तर ठीक आहे, आपण विचार करू वन शॉट वरती. जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर 100% आपण वन शॉट घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी तर शिकवायसाठीच बसलेलो आहोत, मी बिलकुल निघेला घरातून, काही घेणं नाही आपल्याला, है ना. 100% रात्रंदिवस काम करायला तयार आहो, फक्त तुमची तशी हे असली पाहिजे, तसा रिस्पॉन्स असला पाहिजे. सर डेली व्हिडिओसाठी थँक्यू सो मच. 2025चे PYQ भरपूर घ्या सर. ओके ठीक आहे, बडी काहीच वांधा नाही. आपण 2025चे PYQ 100% घेऊ आणि भरपूर घेऊ, असे कमी नाही घेणार, एकदम भरपूर घेणार. तसे पहा, जर आपण विचार केला तर आपण 2500 क्वेश्चन सध्या या सिरीजमध्ये, ज्यानं आपली छोटे जे व्हिडिओ आपण बनवत आहोत त्याच्यामध्ये 2500 क्वेश्चन तर हमखास 100% आपण कव्हर करू. त्याच्यानंतर जर बघितलं आपण ना, तर जर वन शॉट वरती आपण शिफ्ट झालो, कमीत कमी समजा वन शॉट वरती जर आपण 50 क्वेश्चन प्रत्येक हप्ते जर घेतले तर 200 ते आणि जवळपास 1000 MCQ ते होतात. समजा 1000 मिनिमम, 1000 पकडून घ्या, 1000 जास्तच होतात. हे 2500 आणि ते 1000 म्हणजे किती झाले, 3500. आणि क्रॅश कोर्समध्ये मी तुम्हाला 2000 MCQ आणखीन घेऊन देतो, टेन्शन घ्यायचं काम नाही. म्हणजे जवळपास 4500 5000 MCQ तुमच्या हाती राहतील. 4500 5000 MCQ मध्ये तुम्ही रिझल्ट काढू शकत ना, अशातलं असं होणारच नाही. 100% तुम्ही रिझल्ट काढसान, पण त्या लेवलचं डेडिकेशन त्याला द्यावं लागते, है ना. त्या लेवलचं डेडिकेशन दिल्याशिवाय पर्याय नाही. चला, म्हणजे हा मॅथमॅटिक्स कसा आहे, मॅथमॅटिक्स नाही, प्रत्येक सब्जेक्ट पहा हा एक लहान बाळासारखा आहे, लहान लेकरासारखा आहे. लहान लेकराचं कसं असते, तो कोणाच्या ना कोणाच्या अंगावर असते, है ना. की बुवा एखादा नवाळा माणूस गेला की तू त्याला घेतलं की तो रडते की नाही, तर तसा आहे हा. तुम्ही जर त्याला दररोज त्याचा लाड केला, दररोज त्याचा अभ्यास केला, दररोज त्याची प्रॅक्टिस केली, दररोज डेडिकेशनने त्याला दररोज उघडून पाहिलं म्हणजे नुसतं सर उघडून पाहिलं जमलं तसं नाही बरं. तर ठीक आहे, आपण 2025चे PYQ घेतो. ओके ठीक आहे. चला, आणखीन एक माझ्या मित्राची कमेंट आहे, म्हणजे जो की संभाजीनगरले आहे, सध्या बँकिंग करून राहिला. तर मी व्हिडिओमध्ये बोललो होतो की बुवा कर्मण्यवा अधिकार असते मा फलेषु कदाचन कर्म करता फळाची इच्छा करू नका. तर त्याचा मला फोन आला, त्याची कमेंट आहे आणि फोन पण आला होता. कमेंट आहे, सर फळ कधी भेटेन हो फळ. बरं, आणि तो फोनवर बोलताना बोलला की सर की तुमचं बरोबर आहे की बुवा कर्म करताना फळाची आशा करू नका. इकडे कर्म कांड होऊन राहिलं पण फळ भेटून नाही राहिलं. ठीक आहे, हा स्ट्रगल फेज आहे, हा या फेजमध्ये कोणी सोबत नसते, कोणी कसं आहे. आणि माणसाची सर्वात महत्वाची एक गोष्ट, एक बाजू म्हटलंच चालते, किंवा माणसाचा एक वीक पॉईंट म्हटलंच चालते, किंवा स्ट्रॉंग पॉईंट आपण म्हटलंच चालते. माणूस आपलं दुःख कोणाला सांगायला तयार नसते. इन केस ऑफ मेल कधीच कोणाला सांगायला तयार नसते. तो म्हणते मी स्वतःच फिक्स करेन, मी स्वतःच करेन जे करायचं आहे ते, कधीच कोणाला सांगत नाही. तर त्याचंही तसंच आहे. तर फळ कधी भेटेन पहा. मी जर कमेंटवर रिप्लाय बी केलाय की बुवा तुमचे कर्म जर तुमचा इंटेंट चांगला असेल तर तुमचं सगळं चांगलं होतेच. तुमची नीती चांगली असली तर तुमची नियती चांगली राहतेच, है ना. तर तुमचा इंटेंट चांगला असेल, तुम्ही 100% देत राहा, आज नाही उद्या नाही परवा 100% तुम्हाला सक्सेस भेटेनच, है ना. आणि ते म्हणते ना की बुवा भरपूर प्रयत्नानं, भरपूर मेहनतनं जर जे आपण सक्सेस मिळवतो त्याची माणसाला किंमत राहते, है ना. तसं नाही आहे. कोणी आता सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत ना तो चहावाला, है ना, डॉली चहावाला. त्यानंतर आणखीन दुसरा तो गडी ते वाजवते, काहीतरी 2 फरशा वाजवते, गाणं म्हणून राहिला, तो फेमस झाला. ठीक आहे, एक क्षणभंगूर हे आहे, त्याचं जे सक्सेस आहे ते क्षणभंगूर आहे. कारण की इन्स्टंट सक्सेस काही कामाची गोष्ट नाही. 2 मिनिट्स मॅगी नाही आहे हे सक्सेस, म्हणजे 2 मिनिट्स मॅगी नाही आहे, लक्ष ठेवा. तुम्हाला भरपूर दिवस अभ्यास करावा लागेल, भरपूर तुम्हाला याच्यात मेहनत घ्यावी लागेल, तेव्हा कुठे तुम्ही बनसाल, नाही तर बनू शकत नाही. तर फळ भेटीन, 100% फळ भेटीन, कधी ना कधीतरी फळ भेटीनच. फक्त काय तर पेशन्स ठेवा लागतात, है ना भाऊ. मला म्हणजे आता आपण तर सेम एजचे आहोत, मला सल्लाच राहील फक्त, दुसरं काहीच नाही, सजेशनच राहील की फळ भेटीनच, फक्त थोडासा उशीर लागेल, थोडासा वेळ लागेल, कधी ना कधी भेटतेच. तर काही लोड घेऊ नको. आणि कोणीही जेवढेही आपला व्हिडिओ पाहून राहिले असतील, सध्या विषय कसा आहे की बुवा प्रत्येक जण मेंटल स्ट्रेसमध्ये असते, लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत, है ना. म्हाताऱ्या माणसाला पडेल असते की बुवा आपलं कसं होईल, काय होईल, हे होईल ते होईल. लहान लेकराला पडेल असते आपल्याला मार्क्स नाही भेटून राहिले, आपल्या घरचे आपल्याला कल्ला करून राहिले. आणि तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये, ज्या फेजमध्ये आहो सध्या, है ना, मी त्या फेजमधून गेलो. आता या फेजमध्ये कसं राहते,
आपले हार्मोनल चेंजेस असतात, आपले विचार घरच्याशी जुळत नाहीत, आपल्या घरचे आपल्याला समजून घ्यायला तयार नसतात, वेगवेगळ्या व्हेरायटी ऑफ गोष्टी असतात. तर कोणाचा विचार न करता सध्या फोकस याच्यावर करायचा है ना. आपण सगळे शेतकरी वर्गातले मुलं, तर आपलं कसं असते, शनिवार रविवार आला की चलो खेत में, तर ठीक आहे, कामं करायचे अशातला भाग नाही, पण प्रायोरिटी आपली कशावर असली पाहिजेत, आपल्या अभ्यासावर प्रायोरिटी असली पाहिजेत. शेती यावर्षी पेरतो, पुढच्या वर्षी पेरतो, काम यावर्षी करायचं आहे, पुढच्या वर्षी करायचं आहे, पण 12th यावर्षी आहे, पुढच्या वर्षी नसणार है ना. तर थोडासा प्रायोरिटीमध्ये काय आहे त्याचा विचार करायचा आणि त्याच्याकडे फक्त वाटचाल करायची, माझं एवढं म्हणणं आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे. आणखीन एक कमेंट आहे की बुवा सर तुम्ही कोण आहात. बापरे, एवढी खतरनाक कमेंट, सर तुम्ही कोण आहात. आता मी कोण आहो, ओके ठीक आहे, चला या कमेंटचा मी आन्सर देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. सर तुम्ही कोण आहात, तर थोडंसं वियर्ड वाटेन बोलायच्या वेळेस, सर तुम्ही कोण आहात, तर मी एक शेतकरी आहो है ना, मी एक शेतकऱ्याचा नातू आहो, एका शेतकऱ्याचा मुलगा आहो, एका शेतकऱ्याचा बाप होऊ शकतो जर झालं तर. नाही तर सध्याची सिच्युएशन पाहून तर मला भाऊ मन कच केलाय, मी बिलकुल करणार नाही हो है ना, बिलकुल करणार नाही हो, मला मन कच केलं सध्याची परिस्थिती. इकडून लग्न झालं की तिकडून ड्रम मध्ये, इकडून लग्न झालं की तिकडून डायरेक्ट लाश. तर ते पाहू नंतर जर झालं तर एखाद्या शेतकऱ्याचा बाप होईल, पण मी शेतकरीच राहील. सध्या मी तुमच्या समोर जो मास्तर आहो, हा माझ्या लाईफ मधला एक रोल आहे, हा रोल मी प्ले करून राहिलो. जेवढ्या दिवसपर्यंत हा रोल चालेल तिथपर्यंत प्ले करायचा, मग सोडून द्यायचा, बस आपलं जे आहे तेच. तर शेती तर करायचीच आहे भाऊ, बिलकुल. तर त्याचं हे होतं. आणखीन काय, तर सर डेली स्टडी रुटीन टाइम टेबल फॉर MST CET 2026 स्टुडंटसाठी सांगा. ओके ठीक आहे, चालते. मी टाइम टेबल तर सांगून देतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, बिलकुल 100% टाइम टेबल सांगून देतो, पण तुम्ही तो टाइम टेबल फॉलो केला पाहिजेत, कारण की प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे है ना. मी सकाळी झोपेतून 6 वाजता मी सकाळी झोपेतून पहिले 11 वाजता उठत होतो, जे काय ते सत्यता सांगतो. माझा स्वभाव तसा आहे. माझ्या क्लासचे मुलं आहेत, ते त्यांना माहित आहे पूर्ण की बाबा मी बिलकुल क्लिअर कट 100% शाश्वतीत बोलत असतो, क्लिअर बोलत असतो, जे काय आहे ते. नाही पटलं तर नाही पटलं, पटलं तर पटलं, सरळ है ना. तर टाइम टेबल मी सांगून देतो, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही तो फॉलो केला पाहिजेत है ना. फॉलो करणं महत्वाची गोष्ट आहे. कारण सांगतो जेव्हा आपण पोळी बनवतो, समजा आपली आई चुलीपाशी पोळी बनवते, प्रत्येकाच्या घरी चूल असते है ना. आमच्या इकडे जाऊ द्या तो शब्द वापरत नाही सध्या, चुलीपाशी आई पोळी बनवत असते. तेव्हा एक वेळेस तुम्ही नोटीस करा, जेव्हा आई आपली पोळी बनवते तेव्हा पोळी एकाच साईडने जे भाजते काय किंवा शेकते आपण म्हणतो, एकाच साईडनं नाही भाजत, दोन्ही साईडनं भाजते है ना. तसेच मग एफर्ट जे असतात ते वन साइडेड कधीच कामाचे नसतात. एका साईडनं पोळी भाजली तेच पचत नाही है ना, ते भाजली असं म्हणत नाही, ते अर्धवट झाली असं म्हणतात. म्हणून एका साईडने एफर्ट काही कामाचे नाहीत, बोथ साईडने एफर्ट पाहिजेत. तुमच्या साईडने जर एफर्ट असतील तर 100% होऊ शकते. नुसतं मास्टर शिकवते, आपण पाहतो किंवा स्किप करतो, समोर जातो, तसं नाही. तुम्ही जर दोन्ही साईडने एफर्ट जर देसाल तर 100%. तर मी या साईडने तुम्हाला सांगतोच, पण तुम्ही त्या साईडने फॉलो करता नाही करत, हे महत्वाची गोष्टी आहे ना. कारण की एक सांगतो यशाला बाप खूप असतात. ऐकलं असेल तुम्ही भरपूर वेळेस की बाबा यशाला बाप खूप असतात आणि अपयश हे अनाथ असते, अशातला भाग आहे हा है ना. जर समजा कोणी एखाद्याचा रिझल्ट आला की 10 जण म्हणतात, हा मी तुला सांगितलं होतं ना, असं कर तसं कर, हे कर ते कर, म्हणून त्याचा रिझल्ट आला. आणि एखाद्याचा एफर्ट सारखेच असतात, अशातला भाग नाही आहे, एफर्ट सारखेच असतात. कसं होते, कधी कधी लक शेवटी साथ देत नाही, किंवा आपण ज्या पंक्तीत बसतो त्या पंक्तीतच बुंदीचा वाढ सरते है ना. म्हणजे जे आपण करतो ते ऍक्च्युअल मध्ये पेपरमध्ये येत नाही. आणि वर्स्ट सिलेबस आहे तुमचा, सिलेबस खूप मोठा आहे, भयानक मोठा सिलेबस आहे है ना. तुम्हाला बोर्ड करावं लागते, JEE करावं लागते, CET करावं लागते, प्रत्येक याच्यात वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. आणि सिलेबस मध्ये पाहिलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी याच्यातच माणूस थंडागार होऊन जाते करता करता. त्यासोबत तुम्हाला इंग्लिश करावं लागते, मराठी करावं लागते. तर ठीक आहे, संघर्ष भरपूर मोठा आहे, पण आपल्याला प्रयत्न करण्यात आपला हा प्रवास प्रयत्नाचा आहे ना, त्याशिवाय पर्याय नाही. तर तुम्ही दररोज CETले 2 तास 1 तास जरी मॅथमॅटिक्सला दिला सध्याच्या परिस्थितीत तरी भरपूर झालं है ना. बोर्ड करायचं प्लस CET करायचं. बोर्डसाठी 2 तास द्यायचे सध्या, CET साठी 1 तास द्यायचा. बोर्डसाठी 2 तास द्यायचे, CET साठी 1 तास द्यायचा. तर मग सर प्रत्येक ईच अँड एव्हरी मिनिट तुम्हाला वापरता येते. कसा वापरता येते ते सांगतो. आता मोस्ट ऑफ जण क्लासेसचे असतील, समजा कोणी प्रत्येकाने क्लासेस लावलेच आहेत, अशातला काही भाग नाही. तर आता एक टायमिंग असते, समजा 12 वाजता क्लास असते तर आपण 11 वाजता घरून निघतो. तर एक मित्र बनवायचा, सरळ सांगतो हे सिंपल टेक्निक आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे. कमीत कमी 21 दिवस हे टेक्निक करा, आणि 21 दिवसानंतर जर रिझल्ट नाही आला तर मला म्हणा है ना. मी हे करत होतो, एकच मित्र बनवायचा, एकाच्या वरती बनवायचा नाही, किंवा 2 बनवायचे. तर मी तर म्हणतो 3 बनवूच नका, 3 तिगाळा काम बिगाळा करूच नका, एक मित्र बनवायचा. आणि काय करायचं, समजा आता आपल्याला क्लासला जायचं आहे
तर आपल्याकडे एवढा वेळ असते बा, तो वेळ वाया जाते है ना. समजा घरून निघालो 11 वाजता 12 वाजता क्लास असते, तो जो 1 घंटा आहे तो 1 घंटा बिलकुल वाया असते. आपण इकडल्या तिकडल्या रिकामचोट कामं करतो, रिकामचोट गोष्टी करतो है ना. इकडे असं झालं होतं, तिकडे तसं झालं होतं, हे झालं ते झालं, ते धंदे बंद करा बिलकुल. तर काय करायचं, रिव्हिजन करायची, स्मार्ट रिव्हिजन. जसं की समजा तुम्हाला म्हटलं की बा कंपोजिट डेरिव्हेटिव्ह कसा सॉल्व्ह करावा लागते. सर डेरिव्हेटिव्ह असते, क्वेश्चन वाय ने डिनोट करतो आपण, वाय ने डिनोट केलो. कंपोजिट डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय सर, फंक्शनच्या अंदर फंक्शन है ना. आपल्याला जिथपर्यंत फंक्शनचा शेवटच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येत नाही तिथपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, ही त्याची प्रोसेस आहे ना. तर मग रस्त्यानं फक्त ते प्रोसेस, आजचा समजा सोमवार आहे, तर सोमवारी मी रिव्हिजन करीन, मंगळवारी माझा मित्र रिव्हिजन करीन, नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मी, दुसऱ्या दिवशी पुन्हा तो. तर एक दिवस ठरवून घ्यायचा की सोमवार मी आज याचा अभ्यास करून येतो, मॅथमॅटिक्सचा अभ्यास करून येतो. उद्या जाताना बस रस्त्यानं जाताना ते सांगायचं, बसमध्ये त्याला तेच सांगायचं, क्लासवर पोहोचेपर्यंत तेच सांगायचं. दुसरा मित्र म्हणतात आणायचाच नाही. अशा पद्धतीनं करसान तर ढोर मेहनत करायचं काम नाही, याला म्हणते स्मार्ट वर्क. बिलकुल ढोर मेहनत करायचं बिलकुल 100% मी सांगतो काम नाही, याला म्हणते स्मार्ट वर्क. तर असं जर तुम्ही छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत, मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या टेक्निक्स सांगतोच. सध्या तुम्ही 1 हप्ता ही टेक्निक अप्लाय करा. काय करसान, एक मित्र करायचा आणि काय करायचं, रिव्हिजन करायची. कशी, तर एक टॉपिक करून यायचा आणि तो टॉपिक आपल्या मित्राला समजून सांगायचा. मग जर समजा तो 5 मिनिटात समजून सांगणं झाला तर तोच घासायचा, तेच कॅसेट घासायची रिपीट. हे सिमिलर तुम्ही फिजिक्ससाठी, सिमिलर तुम्ही केमिस्ट्रीसाठी, सिमिलर तुम्ही बायोलॉजीसाठी करू शकता. तेच कॅसेट रिपीट घासत राहायची जिथपर्यंत तो बोर होत नाही, जिथपर्यंत तुमच्या कानपट्टीत मारत नाही, तिथपर्यंत हे कॅसेट घासत राहायचे. दुसऱ्या दिवशी आपण त्याची कॅसेट ऐकायची. म्हणजे माणूस शिकते कसा, पाहून, ऐकून, बोलून शिकते ना. तर मग याच्यानुसार तुमची प्रॅक्टिस होते, काही लोड नाही आहे. ओके ठीक आहे. आणखीन काय कमेंट आहे. डेली आपण कुठे होतो, डेली स्टडी रुटीन. तर आता मी तुम्हाला सांगू शकतो, सकाळी 5 वाजता उठा, 5:30 वाजेपर्यंत व्यायाम करा, त्यानंतर मग काय आपला डेली रुटीन करा, त्यानंतर अभ्यासाला बसा, देवपूजा करा, हे करा ते करा. पण तुम्ही किती दिवस करसान, फक्त 2 दिवस. तर ते 2 दिवस करून की फायदा नाही, जसं आहे तसं चालू द्या. फक्त काय तर सीईटी साठी वेगळा टाइम काढा आणि आपल्या बोर्डसाठी वेगळा टाइम काढा. सध्या जे रिकामचोट कामं चालू असतील तुमचे, रिकामा टाइमपास चालू असेल, तो बंद करा. फक्त एवढंच म्हणणं आहे, बाकी नाही. 1 मिनिट थांबा फक्त. काय ओके ठीक आहे, चला. आणखीन काय कमेंट आहे. सर तुमचं मोटिवेशन खूप चांगलं आहे, असंच तुम्ही मोटिवेट करत राहा. ओके ठीक आहे, मी माझ्या वेळेनं तर बिलकुल 100% प्रयत्न करतोच मोटिवेट करायचा तुम्हाला. पण मी काय म्हणतो, लाईफमध्ये मोटिवेशनची बिलकुल गरज नसते, लाईफमध्ये डिसिप्लिनची गरज असते है ना. आणि मोटिवेशन फक्त आपली परिस्थिती असली पाहिजे. आपलं मोटिवेशन म्हणजे आपली परिस्थिती, दुसरं काहीच नाही. की बुवा मला या परिस्थितीतून म्हणजे बेटर दॅन नेक्स्ट, मला या परिस्थितीतून निघायचं आहे, समोर जायचं, बस बाकी काहीच नाही. दररोज फक्त आपल्या आई वडिलाचा चेहरा, आपल्या बापाचा चेहरा आठवायचा. सकाळी उठतात, वावरात जातात है ना, ते त्याच्यासाठी नवीन कपडे आणत नाहीत. का बरं आणत नाही, जेव्हा जबाबदारी येते माणसाला तेव्हा समजते. मी सध्या माझ्यासाठी नवीन कपडे आणत नाही, जेव्हा माणसावर जबाबदारी पडते तेव्हाच माणसाला समजते, तिथपर्यंत समजत नाही. तर बस आपलं मोटिवेशन आपली परिस्थिती असली पाहिजे, एवढंच, दुसरं काहीच नाही. डिसिप्लिन असलं पाहिजे लाईफमध्ये, बिलकुल डिसिप्लिन शिवाय पर्याय नाही. डिसिप्लिन असलंच पाहिजे माणसाला लाईफमध्ये, नाही तर काहीच कामाची गोष्ट नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर रॉयल एनफिल्डवर जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्हाला लॉयल इनफिल्ड राहावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्हाला रॉयल इनफिल्डवर जर फिरायचं असेल तर लॉयल इन अवर फील्ड राहाच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. विकली चर्चा. तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जर असला, कुठलाही प्रॉब्लेम, कुठलाही, आपण कशातही बसतो, साम दाम दंड भेद, काही प्रॉब्लेम असला तर कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करायचं. मी मला नुसार जे सजेशन दिलं जाईल, जे ॲज सून ॲज पॉसिबल, ॲज सून ॲज चांगलं समजा जे देता येत असेल ते सजेशन देईल. आणखीन एक दुसरी गोष्ट काय होती सर, तर 1 मिनिट. ओके, सर मॅथमॅटिक्स यूट्यूब. ओके, हे आपलं युट्यूब चॅनल आहे, याच्यावरती हा आकडा दिसते किती आहे, 549. बस फक्त एवढी एकच रिक्वेस्ट आहे की हा 549चा आकडा वाढला पाहिजे, बाकी काहीच नाही. तर मी माझ्या साईडने बिलकुल मेहनत घेऊन राहिलो, 100% घेऊन राहिलो, माझे 100% एफर्ट आहेत बिलकुल, इथून शिद्दत पासून आहे बिलकुल. तर फक्त हा एवढा आकडा वाढवा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं चॅनल हे करा, शेअर करा, कमेंट करा, बस एवढीच फक्त रिक्वेस्ट आहे जाताना. कारण की आपला वीकली चर्चाचा हा पहिला सेशन होतो. त्याच्यानंतर तुम्ही जे कमेंट करसाल, तुम्हाला काही लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. मी जसं होईल तसं सजेशन द्यायचा प्रयत्न करतो. काही प्रॉब्लेम असो, काहीच लोड नाही आहे. फक्त काय, आपला एवढा जो हा आकडा आहे,
549 सबस्क्रायबर, फक्त हा एवढा वाढवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपलं जे हे आहे टेलिग्राम चॅनल प्लस इंस्टाग्राम पेज आहे ते सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या वीकली चर्चामध्ये. भारत माता की जय.